शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. प्रतिवर्षाप्रमाणेच यावर्षी दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी राजापूर तालुक्यातील कोतापूर गावातील ग्रामदैवत आई श्री एकविरा देवीचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. एकविरा देवी हे कोकणातील राजापूर तालुक्यातील कोतापूर या गावातील जागृत देवस्थान मानले जाते. नवसाला पावणारी एकविरा देवी अशी या देवतेची ख्याती सांगितली जाते. गावाचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा देवीचे अनेक सण उत्सव साजरे होतात. सुमारे 11व्या शतकातील हे देवस्थान असून या गावाचा मूळ अधिपती श्री पूरक आहे. या गावाचा इतिहास शिलाहारांच्याच नाही तर वाकाटक घराण्यांपर्यंत मागे जाऊन भिडतो. गावाची नवसाला पावणारी देवी आणि संपूर्ण गावाची रखवाली करणारी ग्रामदैवत म्हणजे श्री एकविरा देवी आहे. गाव महार वतनदाराने वसवलेला आहे. त्यामुळे या गावाचा मूळ पुरुष वा मूळ देवता श्री पूरक देव आहे. सर्व कार्यात त्यालाही मान आहे. एकविरा देवीचे सण उत्सव परंपरेने वर्षभर सुरू असतात, पण त्यातील होळी आणि देव दिवाळी प्रमुख आहेत. देवीची मनोभावे धुपारती केली जाते.
देवीच्या धुपारतीनंतर देवीची मूर्ती पालखीत विराजमान होते आणि अभंग गजराच्या भक्तिमय वातावरणात देवीची पालखी निघते. लक्ष्मी केशवाद्य दैवत पुढे नंदीश गार्गेश्वर अंबा एकवीरा नवग्रतसे ग्रामेश स्थानेश्वर रिद्धी सिद्धिपती महागणपती शीशारदेचा पती कुंतापूरपती सुरेश वस्ती ग्रामस्थ लोकापती. या उक्तीप्रमाणे ही खास हा श्लोक कोतापूर गावातील रहिवासी आणि कोतापूर गावातील ग्रामस्थांनी हा श्लोक निर्माण केलेला आहे. आणि या श्लोकामध्ये सर्व गावातील देवतांचं महत्त्व या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्यातील एक महत्त्वाचं आणि संपूर्ण अशी ख्याती असलेलं ग्रामदैवत श्री देवी एकवीरा या देवीची यात्रा दरवर्षी कार्तिकी अमावास्येच्या दिवशीपासून सुरुवात होते. अर्थात कार्तिकी अमावास्येच्या दिवशी रात्री ठीक 11 वाजता ग्रामस्थांच्या वतीनं मानकरी आणि अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये देवीला मुखवटे सजवून रूपं लावली जातात आणि देवीला साड्या नेसवल्या जातात. मार्गशुद्ध प्रतिपदा म्हणजेच थोरली दिवाळी अर्थात देव दीपावली या दिवशी देवीची षोडोपचारे पूजार्चा केली जाते. सर्व ग्रामस्थ देवीचे दर्शन घेतात. या दिवसासाठी मुंबईवरून आजूबाजूच्या गावातून अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि देवीला नवस बोलले जातात, देवीच्या ओट्या भरल्या जातात. हा कार्यक्रम सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत मोठ्या जोमाने सुरू असतो. यामध्ये देवीची यात्रेचं स्वरूप आलेलं असतं आणि या यात्रेच्या स्वरूपासाठी शेजारच्या गावातून राजापूर म्हणा, रत्नागिरी म्हणा या ठिकाणाहून मिठाईची दुकानं, कपड्याची दुकानं, फळांची भाज्यांची दुकानं येऊन मोठ्या प्रमाणे लोक या दुकानामध्ये गर्दी करतात, खरेदी करतात. अशा प्रकारे ही यात्रा संपन्न होत असते. यामध्ये सायंकाळी ठीक 4 वाजता देवदिवाळी असल्यामुळे दिवा हा या ठिकाणचा अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम असतो. हा दिवा देवीला ओवाळला जातो. त्यानंतर तो अधिकारी मानकरी यांना ओवाळून या ओवाळणी करून तो त्या दिव्यामध्ये भाऊबीज या नात्याने काही दक्षिणा घातली जाते. असं या दिव्याचं महत्त्व आहे. हाच दिवा दुसऱ्या दिवशी कोतापूर गावातील सर्व ग्रामस्थांच्या घरी मानाप्रमाणे फिरवला जातो आणि त्या ठिकाणी गाराणं घालून सर्वांना सुखी ठेव अशी देवीजवळ विनंती केली जाते आणि त्याप्रमाणे दिव्याचं अतिशय हे महत्त्व आहे. अर्थात छोट्या दिवाळीला म्हणजेच दीपावलीला ज्याप्रमाणे दिवाळी सुरू होते आणि मोठी दिवाळी म्हणजे देवदिवाळी असा जो कार्यक्रम सुरू होतो तो या दिवशी या दिव्याची सांगता होते. यानंतर ठीक 8:30 वाजता कोतापूर गावच्या देवीची पालखी प्रदक्षिणा सुरू होते. या पालखी प्रदक्षिणेमध्ये भोवरा, पदे, आणखी आरत्या, निशाणं, त्याचप्रमाणे देवीचे असणारे इतर जे साज आहे तो सजवून देवीची मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढली जाते. या भोवती प्रदक्षिणेमध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण असतं. देवीची पालखी चांगल्या प्रकारे फुलांनी सजवलेली असते आणि हे सजवण्याचं काम सर्व ग्रामस्थ, गावातील तरुण मंडळं मोठ्या उत्साहाने करत असतात. आणखी ज्यावेळी भोवरा घातला जातो, प्रदक्षिणा घातली जाते, त्यावेळीचं जे दृश्य असतं ते अतिशय डोळ्यांना मोहक सुंदर असं करणारं असतं. ते पाहताना खूप समाधान वाटतं. आणि या पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेरगावावरून, शेजारच्या गावातून अनेक मंडळी येत असतात आणि देवीच्या पालखी प्रदक्षिणेचा लाभ घेत असतात. यावेळी ज्या काही सौभाग्यवती स्त्रिया आरत्या करून देवीजवळ आपलं नवस फेडत असतात, आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी देवीला गाराणं करत असतात. अशा प्रकारे हे ख्याती असलेले एक कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आणि राजापूर तालुक्यातील सुमारे 15 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे कोतापूर गावातील एक प्रसिद्ध असं मंदिर आहे. या मंदिरात सर्व कार्यक्रम
भक्तिभावाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने, मानकऱ्यांच्या सहकार्याने, अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व्यवस्थितपणे पार पाडले जातात। अशा प्रकारची यात्रा दरवर्षी भरली जाते। त्याच्यामध्ये दिवसेदिवस वाढ होत राहते। रात्रीच्या वेळी 11 वाजता दशावतार मंडळ ओणी हे रामायणाचा कार्यक्रम सादर करतात। यामध्ये श्री विष्णूचे 10 अवतार या ठिकाणी दाखवले जातात। हा कार्यक्रम सुमारे सकाळी 5 वाजेपर्यंत चालतो। यामध्ये रावण, श्रीराम, त्यानंतर परशुराम यासारखे अवतार मोठ्या उत्साहाने सर्व मंडळी पाहत असतात। दशावतार पाहण्यासाठी अनेक माणसं गर्दी करत असतात आणि त्याचा लाभ घेत असतात। अशा प्रकारे सकाळ झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होते आणि सर्वजण ग्रामस्थ उत्साहाने यात्रेचं सुख घेतल्याच्या आनंदात आपापल्या घरी जात असतात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्याई एकवीरा। सुहासिनी आरती घेऊन देवीच्या पालखीबरोबर प्रदक्षिणा पूर्ण करतात। या प्रदक्षिणांना भोवती असे म्हटले जाते। यावेळी अभंग गजर गाऊन भाविक रिंगण धरून बेधुंद नाचत असतात। यावेळी संपूर्ण वातावरणात यात्रोत्सवाची एक भक्तिमय लहर निर्माण होत असते। बताया जाए ये लाजू अंगावर Hare Rama
प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून पुन्हा पालखी मंदिरात दाखल होते.
व्यापारी वर्ग विविध ठिकाणांवरून येऊन आपली दुकाने थाटत असतो. त्यामध्ये देवीच्या ओटीच्या सामानांपासून ते खाऊची दुकाने, खेळणीची दुकाने, फळफळावल, स्त्रियांसाठीची ज्वेलरीची दुकाने, हॉटेल व्यवसायाची दुकाने तसेच चहा पाण्याची मोफत सेवा देणारी दुकाने ही थाटलेली होती. कोकणातील कोतापूर हे गाव एक वैशिष्ट्यपूर्ण असं गाव आहे. निसर्ग सौंदर्याने वेढलेल्या या गावामध्ये एक दक्षिणोत्तर वाहणारी मुचकुंदी नदी आणि पूर्व पश्चिम वाहणारा गावपर्या यातून एक प्रयागाचं स्थान निर्माण झालेलं आहे. आणि या प्रयागाच्या स्थानावरती एकविरा, लक्ष्मीकेशव आणि गणपती, त्याचबरोबर गांगो उरकाचं मंदिर आहे. आणि अशा या प्रयागाच्या स्थानी असलेल्या मुख्य जी ग्रामदैवत आहे एकविरा, ह्या एकविरेचा जो इतिहास आपण बघितला तो थेट शिलाहारकालीन आहे. 11व्या शतकापर्यंत हा इतिहास जातो. आणि या इतिहासानुसार आपण जर बघितलं तर थेट तो वाकाटक घराण्यापर्यंत जातो. परंतु असं जरी असलं तरी एकविरेची महाराष्ट्रामध्ये जी काही स्थानं आहेत त्यामध्ये अमरावतीला एक आहे, त्याचबरोबर चिपळूणमध्ये एक आहे आणि कारल्याची एकविरा म्हणून ओळखली जाते. आणि त्यानंतर हे कोतापूरचं जे स्थान आहे हे अमरावतीच्या मंदिरानंतर त्या स्थानानंतरचं दुसरं स्थान आहे की या स्थानावरती ही एकविरा आई जी आहे या एकविरा आईची स्थापनाच मुळी प्रयाग स्थानावर झाली आहे. प्रयाग म्हटला की तो पवित्र असा ओळखला जातो. त्यानुसार या ग्रामदैवतेची अनेक प्रकारांनी म्हणजे ही मूळ इथली देवी असल्यामुळे वेगवेगळी जी कारुकं होतात ती या सगळ्याशी परंपरेशी निगडीत आहेत. आणि यामध्ये देवदिवाळी, होळी आणि त्याचबरोबर इतर येणारी जी कारुकं आहेत त्या कारुकांनुसार गावात राहणारे, त्याचबरोबर परदेशात राहणारे किंवा कामानिमित्त राहणाऱ्या, नोकरी धंद्यानिमित्त राहणाऱ्या लोकांना सुखशांती देण्याचं काम ही देवी करत असते अशी मान्यता आहे. आणि त्यामुळे या जत्रेसाठी ठिकठिकाणाहून मोठ्या संख्येने चाकरमानी येत असतात आणि हा उत्सव जोरदार उत्साहात साजरा होत असतो.
यापुढेही तो असाच साजरा होईल. मला एक सूचना या निमित्तानं व्यवस्थापनाला करायची आहे की आपण एकविरा देवीचा जो इतिहास आहे तो अजून व्यापक करण्याची किंवा तो लोकांपर्यंत मांडण्याची आणि तो पोचवण्याची फार गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे देशभरातले लोक इथे येऊ शकतील आणि कारण एकविरा देवीला मानणारा मोठा वर्ग आज आपल्या महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा आहे. तर त्याची दखल घेऊन आपण या प्रकारची एखादी वेबसाईट निर्माण करता आली किंवा जेवढी आपल्याला प्रसिद्धी आपल्या देवस्थानाची करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करावा अशी मी व्यवस्थापनाला विनंती करेन. धन्यवाद. सालाबादप्रमाणे देवीला मान्य असलेला ओणी गावाचा दशावतार सुरू होतो. भाविक पुन्हा या दशावताराचा आनंद घेत घेत या दशावतारानंतर यावर्षीचा यात्रोत्सव संपन्न होतो.
महाराष्ट्र माझाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.